नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जमीन खचली आणि बघता बघता पूर्ण ट्रक जमिनीखाली गेल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. ही घटना पुण्याच्या सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडली असून पुणे महापालिकेचा मैला पाणी वाहून नेण्याच्या आणि दुरुस्तीच्या कामासाठी येणारा ट्रक हा सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात आल्यानंतर अचानक जमीन खचली आणि हा पूर्ण ट्रक जमिनीखाली गेला. हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असून या घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुण्यातल्या सिटी पोस्टच्या आवारामध्ये भलं मोठं भगदाड पडलं होतं. त्यामध्ये एक ट्रक खाली गेला होता. पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक होता. हा ट्रक बाहेर काढण्यासाठी तब्बल 2 क्रेन लावण्यात आल्या होत्या आणि जवळपास 2 तासांपासून हे बचाव कार्य चालू होतं. आणि आता हे सगळं जे ऑपरेशन होतं ते आता पूर्ण झालंय. आपण बघतोय माझ्या मागे हा खड्डा आहे. याच खड्ड्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा मैला पाणी विभागातला हा जो ट्रक होता तो भला मोठा ट्रक खाली गेला होता. जमीन अचानक खचली आणि त्यानंतर हा ट्रक खाली गेला. आता हा ट्रक बाहेर काढण्यात आलाय. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे सगळे जवान या ठिकाणी हजर झाले होते आणि त्यांच्या सहकार्यातून आता हा ट्रक बाहेर काढण्यात आला. आपण बघतोय 2 क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक जो आहे तो बाहेर काढण्यात आला होता. या क्रेन सुद्धा अजूनही इथेच आहे. अगदी 5 मिनिटांपूर्वी हा ट्रक यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय. या ट्रक काढताना बाजूला आणखीन एखादा भगदाड पडेल किंवा मग आणखीन जमीन खचली जाईल याची शक्यता होती. मात्र तरी सुद्धा अगदी शिताफीने हे सगळं काम आता पूर्ण झालंय. आपण बघतोय या खड्ड्यामध्ये खूप खालीपर्यंत खोल असा हा खड्डा पडलाय. पाणी भरपूर साचलेलं आहे आणि आता हे सगळं बचाव कार्य सुद्धा पूर्ण झालंय. हे बचाव कार्य गेल्या 2 तासांपासून चालू होतं. जवळपास 3:30 वाजण्याच्या सुमारास हा ट्रक जो आहे तो या सिटी पोस्टच्या आवारामध्ये आला होता आणि त्यानंतर अचानक ट्रकच्या मागची जी 2 चाकं होतं ती दोन्ही चाकं अचानक खचली आणि त्यानंतर हा ट्रक जो आहे तो या खचलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन पूर्णपणे बुडाला होता. हा पूर्ण ट्रक खाली बुडाला होता. याचाच अर्थ हा खड्डा किती खोल आणि किती लांब असू शकतो याचा अंदाज येतो. आणि आता हा ट्रक यशस्वीरित्या बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या निरीक्षणाखाली हे सगळं काम आता पूर्ण झालंय. अजूनही आपण बघतोय की अग्निशमन दलाचे जे काही जवान आहेत ते या ठिकाणी अजूनही हा खड्डा नेमका किती खोल आहे आणि या खड्ड्यामध्ये आणखी काही पडलंय का याचा शोध सध्या सुरू असल्याचं दिसून येतं. आपण बघतोय या खड्ड्यामध्ये केवळ ट्रक पडला नव्हता तर दुचाकी सुद्धा पडली होती. 2 दुचाकी यामध्ये आत खचल्यामुळे खड्डा खचल्यामुळे आत गेल्याचं दिसून येत होतं. त्यातली एक दुचाकी आता काढण्यात या अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे. आपण बघतोय 5 ते 6 अधिकाऱ्यांकडून की दुचाकी वर काढण्याचं काम चालू आहे. हा जो ट्रक होता या ट्रकच्या मागे या दोन्ही दुचाकी लावलेल्या होत्या आणि त्यानंतर ह्या दुचाकी ट्रकच्या बरोबरच या खड्ड्यामध्ये गेल्या होत्या. याच दुचाकी वर काढण्याचं सध्या काम जे ते चालू असल्याचं दिसून येत आहे. आपण बघतोय या दुचाकी बाहेर काढण्याचं काम जे ते सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून चालू आहे. हे सगळं जे बचाव कार्य होतं हे गेल्या 2 तासांपासून चालू होतं. गेल्या 2 तासामध्ये 2 क्रेनच्या सहाय्याने अनेक अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्या निरीक्षणाखाली हे सगळं काम चालू होतं. हे बचाव कार्य नेमकं कसं पूर्ण झालं याबाबतची माहिती सुद्धा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. काढतो आहोत आणि आम्ही पोस्टल डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की टेक्निकल त्यांनी असिस्टन्स घ्यावा, त्यांनी त्यांचा सल्ला घ्यावा आणि सध्या हा एरिया टोटली कॉर्डन करावा की जेणेकरून आणखीन काय कुठं काय खचण्याची चिन्ह आहेत तर ते बघावं आणि त्याच्यानंतर हा खड्डा मोजवावा. पण सर हे कशामुळे झाले काय माहिती मिळते आतापर्यंत? त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की या ठिकाणी आपण आता पाहताय की तिथं विहिरीचा हे आहे, राऊंड हे आहे. पूर्वी विहीर असणार आहे, जुनी विहीर असणार आहे. त्या विहिरीवर स्लॅब टाकला किंवा त्याच्यावर पेवर ब्लॉक टाकले आणि आतापर्यंत पोस्टाच्या ज्या आहेत त्या छोट्या युटिलिटी व्हेकल्स या ठिकाणी फक्त डाग घेऊन जाण्याकरता यायच्या.
आता हे ड्रेनेज करताचं जे आहे ते पाण्यानं भरलेला तो टँकर होता आणि त्याचं वजन जास्त असतं त्याच्यामुळे तो खचला. ट्रक मध्ये कोण होतं? ट्रक मध्ये आमचा एक ड्रायव्हर होता आणि एक क्लीनर होता. ज्यावेळेस ट्रक असा आत जाऊ लागला त्यावेळेस त्यांनी उडी मारून त्यांनी त्याचं तो चांगल्या सुस्थितीत आहे. या बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्ये विहीर असण्याच्या काही खुणा आहेत का? हे आपल्याला जे दिसतंय प्रथमदर्शनी त्या विहिरीच्याच खुणा आहेत. आता आपण पाहू शकता हे होते महापालिका आयुक्त. रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं? काय खरं तर चॅलेंजिंग होतं. दोन क्रेन लावायला लागल्या एका बाजूला. याच्यामध्ये जे क्रेन्स आणण्याकरता जो वेळ लागला त्याचं कारण आपल्याकडे ट्रॅफिक होतं. त्यांना एस्कॉर्टिंग करत आपल्याला आणावं लागलं. जागा कमी आहे तर त्या वेगळ्या पद्धतीच्या ह्या क्रेन्स आहेत आणि 2 क्रेनच्या साह्यानं हे काढता आलं. बाजूला झाडी देखील आहेत, रस्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी फार टेक्निकली हे व्हेकल बाहेर काढलेलं आहे. गाडी ज्यांची आहे ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत. कितीची गाडी आहे ही नेमकी? कधी घेतली होती? मार्चला घेतलेली मॅडम. 170च्या आसपास असेल EMI. आणि कधी कळलं तुम्हाला गाडी पण खाली गेली? 1-2 मिनिटांनी पडल्यानंतर. मी आता काय काय डॅमेज झालं तुम्ही? ते बघितलं पाहिजे आता आज जाऊन तिकडं शोरूमला लावल्यानंतर समजून जाईल की नेमकं काय झालंय सगळं. आता काय करणार आहात? कारण गाडीची टाकी पण तुटल्यासारखी दिसते. पेट्रोल टाकी तुटलेलं आहे, हँडल सगळं बरंच काय काय असणार आहे. आता ते समजणार नाही लगेचच. इन्शुरन्स वगैरे काही काय नाही, इन्शुरन्स आहे ना. आणखीन किती गाड्या यामध्ये होत्या? काय कल्पना नाही. 2 आहेत अजूनही काय बहुतेक सापडली बहुतेक ती पण दुसरी पण. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी 2 गाड्या गेल्या होत्या. त्यातली एक ही गाडी आहे, स्पोर्ट्स बाईक आहे जी आता सापडली आहे. पण आपण बघतोय की या गाडीची पाण्याची पेट्रोलची जी काही टाकी आहे त्या टाकीमध्ये एक होल झालेला आहे आणि ती त्याच्या आतलं जे काही वायरिंग वगैरे आहे ते सुद्धा दिसतंय. जवळपास 3 ते 4 तास ही गाडी या पाण्यामध्ये पडून होती. त्यामुळे बरंचसं डॅमेज या गाडीला झालंय. त्याचबरोबर दुसरीकडे आणखीन एक जी गाडी होती ती गाडी काढण्याचं सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे. आत्ताच इथलं बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे. दुचाकी बाहेर काढल्या, ट्रक सुद्धा बाहेर काढलेला आहे. माझ्याबरोबर आत्ता इथले वरिष्ठ अग्निशमन दलाचे जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा आहेत. सर, काय नेमकं घडलं होतं? तुम्ही कधी पोहोचलात आणि कसं हे सगळं बचाव कार्य पूर्ण झालं? मी सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड. आम्हाला आमच्या कंट्रोलला 4:13 कॉल आला की सिटी पोस्ट या ठिकाणी खड्ड्यामध्ये टँकर पडलेला आहे. तर आमचं नजीकचं अग्निशमन केंद्र कसबा या ठिकाणी गाडी तातडीने रवाना करण्यात आली. या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः पाहणी केली की त्यामध्ये कोण आहे का. तर असं समजलं की तो ड्रायव्हर जो होता तो सुखरूप बाहेर निघालेला आणि या ठिकाणची जी परिस्थिती होती ती खूप वेगळीच होती. जसा विहिरीसारखा एक गोल खड्डा आणि त्यामध्ये टँकर पडलेला. तर त्याच वेळेला आमच्याकडे एक रेस्क्यू व्हॅन आहे, त्याच्यामध्ये बरंचसं रेस्क्यू ऑपरेशनचं साहित्य आहे. तर ती पण गाडी या ठिकाणी बोलवली. परंतु गाडी हेवी असल्याने आमच्या कंट्रोलला पुन्हा कळून आम्ही गाडी रेस्क्यू करण्यासाठी क्रेनची मदत मागवली. थोड्या वेळात क्रेनची मदत आल्यानंतर त्या क्रेनच्या साहाय्याने तो टँकर जो बाहेर काढण्यात आला. तो बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी असंही समजलं होतं की 2 व्हीलर पण त्या ठिकाणी पडलेली आहे. तर आम्ही दलाच्या सर्व जवानांनी त्या ठिकाणी रस्सी आणि गळच्या साहाय्याचा वापर करून ती 2 व्हीलर पण बाहेर काढलेली आहे. साधारण हा खड्डा जो आहे 25 ते 30 फूट असावा खोल आणि ते खड्डा कशाचा आहे याचं पण नक्की समजलेलं नाही. नेमकं काही कारण वगैरे यामध्ये अंदाज काही वर्तवण्यात आला आहे? तसा अंदाज खड्ड्याचा काही सांगता येत नाही, तो खड्डा कशाचा असावा म्हणून. मात्र तुम्ही आता जे काही इथं रेस्क्यू ऑपरेशन केलं त्या अनुषंगाने पुढे आणखीन कुठे इथे तसं काही खचण्याची शक्यता वगैरे जाणवते? तसं काही वाटत नाही, कारण या ठिकाणी जो भाग आहे पोस्टासमोरचा तो पूर्ण पार्किंगचा आहे. त्यामुळं तसं काही नक्की सांगता येत नाही, कारण ही खूप जुनी वास्तू आहे आणि या ठिकाणी नक्की जमीन लेवलच्या खाली काय आहे हे माहीत नाही. पण नेमकं यामध्ये चॅलेंज काय होतं? यामध्ये चॅलेंज असं होतं की तो खड्डा असा नेमका टँकरच्या आकाराचाच होता आणि त्यातून एवढा मोठा टँकर बाहेर काढणं आणि तो पण सुखरूप व्यवस्थित बाहेर त्याचं नुकसान न होता तो बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. त्यामुळं त्या टँकरला दोन्ही बाजूनी, पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोन्ही बाजूला रोप लावून तो क्रेनच्या साहाय्याने अलगद बाहेर घेण्यात आलेला आहे. नक्कीच आपण बघतोय की आता हा टँकर जो आहे तो बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. अजूनही हे भगदाड बघू शकता. अतिशय गंभीर ही घटना आहे, कारण खूप
रहदारीचा हा भाग आहे. इथून जवळच पुणे मेट्रो होणार आहे, जी जमिनीच्या आतून जाणारी जी मेट्रो आहे ती मेट्रो या ठिकाणाच्या काही अंतरावरतीच त्या मेट्रोचं काम चालू आहे. त्यामुळे कदाचित इथली जमीन पोकळ झाली होती का, ती काही पोखरली गेली होती का, अशा सगळ्या शक्यता यामध्ये वर्तवण्यात येत आहेत. यामागचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही आहे. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी अद्याप झालेली नाही आहे. दोन्ही गाड्या ज्या होत्या त्या सुखरूपपणे आता बाहेरसुद्धा काढण्यात आलं आहे. हा खड्डा बुजवण्याचं कामसुद्धा उद्यापासूनच तातडीने चालू केलं जाणार आहे. मात्र इतक्या जुन्या ऑफिसच्या आवारामध्ये अशा प्रकारचा खड्डा पडणं, कुठली जीवितहानी सुदैवाने झाली नसली तरी सुद्धा खूप मोठी हानी होण्यापासून वाचलेली आहे. आपण जर पाहिलं तर खड्ड्यापासून अगदी 5 ते 10 पावलांवरती मुख्य इमारत चालू होती. त्यामुळे हा खड्डा नेमका कशामुळे पडला, आतली जमीन किती पोखरलेली आहे किंवा किती पोकळ झाली आहे आणि या खड्ड्यामुळे या इमारतीला आणि आजूबाजूच्या काही इमारतींना याचा धोका निर्माण होऊ शकतो का, या सगळ्याचा आता तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर भुयारी जी काही मेट्रो असणार आहे त्याचा या सगळ्यामध्ये कुठेतरी परिणाम होतोय का, याचा सुद्धा तपास करण्याची मागणी केली जाते. आणि हा खड्डा नेमका कशामुळे पडला हे तपासण्याचं काम आता उद्यापासून सुरू होताना पाहायला मिळेल. तुर्तास तर यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि ज्या गाड्या या खड्ड्यामध्ये गेल्या होत्या त्या सगळ्या गाड्या सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.